नमस्कार. आज आहे सोमवती अमावस्या आणि अधिक मास समाप्ती देखील आहे. तर आज तुम्हाला आवर्जून महत्त्वाचे काम करायचे आहे, कारण आजच्या शेवटच्या या 4 तासाचे अधिक महत्त्व आहे. संध्याकाळी कापुरासोबत जाळा या 4 वस्तू. सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती दूर होतील आणि जे मागाल ते मिळेल आणि कायम टिकून राहील. तर अशा कोणत्या वस्तू तुम्हाला कापुरासोबत संध्याकाळी जाळायच्या आहेत, कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो, आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. सोमवती अमावस्या ही पवित्र तिथी आहे, कारण ही सोमवारी आलेली अमावस्या महादेवाला देखील समर्पित आहे. त्यामुळे महादेवाचे ओम नमः शिवाय मंत्राचा जास्तीत जास्त जप तुम्हाला करायचा आहे. आणि विष्णूंची पुरुषोत्तम मास जो होता तर अधिक मास समाप्ती आज होणार आहे. साक्षात भगवान विष्णूंचे आणि शिवांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज हा तुम्हाला उपाय आवर्जून करायचा आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता पूर्णतः नष्ट होण्यासाठी आजच्यासारखा शुभ योग पुन्हा मिळणार नाही. आणि अधिक मास समाप्ती असल्यामुळे तुम्ही जर अधिक मासात काहीही सेवा किंवा उपाय केलेले नसतील, किंवा मग तुमच्याकडनं काहीही गोष्टी घडल्या नसतील, तर आवर्जून आज हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व अधिक मासाचे पुण्यफळ प्राप्त होणार आहे. सोमवती अमावस्या अधिक मास समाप्तीचा आजचा हा अत्यंत दुर्मिळ योग पुण्यदायी ठरणार आहे. जेव्हा अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. यंदा हा दिवस अधिक महिन्याच्या सांगता करण्याच्या दिवशी आलेला असल्यामुळे याचे धार्मिक महत्त्व हे अनंतपटीने वाढलेले आहे. अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी सोमवती अमावस्येचा योग आल्यामुळे आज केलेली पूजा, दान, कोणतीही विधी, उपाय थेट भगवान विष्णू आणि शिवजींपर्यंत सहजच पोहोचतात आणि तुमच्या सर्व काही मनोकामना या पूर्ण होतात. आजच्या दिवशी पितरांचे तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पूर्वजांचा आशीर्वाद देखील लाभतो. सुवासिनी महिलांनी आजच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी उपवास, पूजा हा करायला हवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून करावा. आज नदीमध्ये स्नान करून महादान केल्याने, दीपदान, वस्त्रदान, अन्नदान केल्याने अक्षय पुण्यफळ प्राप्ती होते. म्हणून आज तुम्ही दान आवर्जून करायचे आहे. तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असतील तर त्यांचा पूर्णतः नायनाट करण्यासाठी आजची संध्याकाळ खूप महत्त्वाची आहे. शेवटचे हे 4 तास खूप महत्त्वाचे आहेत, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहेत. आणि या ज्या वस्तू मी तुम्हाला कापुरासोबत जाळायच्या सांगणार आहेत त्या ज्योतिषशास्त्रीयनुसार अत्यंत महत्त्वाच्या चमत्कारिक वस्तू आहेत आणि त्या आपल्या स्वयंपाकघरामध्येच असतात. आणि या वस्तू तुम्ही कापुरासोबत जाळल्याने तुमच्या घरातील सर्व वाईट शक्तींचा नायनाट होणार आहे. हे 100% खरं आहे. एक सकारात्मक वलय तुमच्या घराच्या भोवती तयार होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ सोडायचा नाही आहे. हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचाच आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. तर आजचा हा दिवस इतका महत्त्वाचा का आहे? पौराणिक कथेनुसार एक गरीब ब्राह्मणाच्या मुलीचे लग्न जमत नव्हते. एका साधूने तिला सांगितले की एका सोमा नावाच्या धोबीन महिला जी दुसऱ्या गावात राहते तिचे आशीर्वाद घेतल्यास तुझे लग्न नक्की होईल. ती मुलगी सोमा धोबिनीकडे गेली आणि तिची सेवा करू लागली. सोमा धोबिनीने खुश होऊन तिला विवाहाचा आशीर्वाद दिला. पण सोमाच्या पुण्यामुळे तिच्या स्वतःच्या पतीचे प्राण संकटात आले. त्या दिवशी सोमवती अमावस्या होती. सोमाने पिंपळाच्या झाडाची पूजा केली आणि 108 प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला केल्या आणि दानधर्म केला. या व्रताच्या प्रभावामुळे तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभले आणि ब्राह्मण कन्येचा विवाह देखील थाटामाटात पार पडला. तेव्हापासून सुवासिनी महिला अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात. तर आज शक्य झाल्यास पिंपळाच्या झाडाची पूजा ही आवर्जून करायचीच आहे. त्यासोबतच आज शिवपिंडीवर कच्चे दूध आणि पाण्याचा अभिषेक आवर्जून केला जातो. बेलपत्र अर्पण केले जाते. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील तुम्हाला करायचा आहे. पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवतांचा वास असतो, म्हणून आज झाडाला दूध पाणी अर्पण करून 108 वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत, किंवा 11 वेळेला प्रदक्षिणा करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच अधिक मासाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने 3 म्हणजे 33 अनारसे किंवा 33 वस्तूंचे दान, तांबे, वस्त्र, अन्न किंवा छोटे छोटे दिवे तुम्ही गरजूला किंवा ब्राह्मणाला दान करू शकता. संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर आणि शक्य असल्यास नदीकाठी देखील किंवा मंदिरामध्ये दीपदान करणे म्हणजे दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाणार आहे.
आणि आज अमावस्या आहे। आजच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे सकारात्मक दिवे जर लावले तर तुमच्या आयुष्यात देखील दिव्याप्रमाणेच ज्ञान, प्रकाश आणि आनंदाने तुमचं नशीब उजळणार आहे। तर तुम्हाला दीपदान आजच्या या दिवशी आवर्जून करायचे आहे, कारण अधिक मासात दीपदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आज शेवटचा दिवस आहे, म्हणून तुम्हाला ही संधी सोडायची नाही आहे। दीपदान आवर्जून करा आणि कापुरासोबत या 4 वस्तू तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत वेळात वेळ काढून जाळायच्याच आहेत, कारण खूप फायदेशीर ठरणार आहेत। सोमवती अमावस्या आणि अधिक मास समाप्तीच्या या महायोगावर कापूर आणि इतर पवित्र वस्तू एकत्र जाळल्याने घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होते। आपण मागू ती वस्तू आपल्याला मागू ती इच्छा आपली पूर्ण होणार आहे। आणि धार्मिक शास्त्रानुसार कापूर हा देवत्वाचे प्रतीक मानला जातो, जो वातावरणातील दूषित ऊर्जा लगेचच शोषून घेत असतो। या दिवशी कापुरासोबत कोणत्या वस्तू जाळाव्यात आणि त्या का जाळाव्यात याचे संपूर्ण महत्त्व मी तुम्हाला आता सांगणारच आहे। तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे, तर संध्याकाळी तुम्ही 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता, परंतु तुम्हाला तिन्ही सांजेत हा उपाय केला तर उत्तम ठरेल। प्रदोष काळात देखील तुम्हाला हा उपाय केला तरी चालेल। तर 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत जास्तीत जास्त हा उपाय करण्याचा प्रयत्न करा। नाही शक्य झाले तर 10 वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे, 6 ते 10, आणि तेही नाही शक्य झाले तर मग 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता। हे या वेळेचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे। हे मधले तास तुमच्यासाठी एक सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात घडवून आणणारे आहेत आणि निश्चितच तुमच्या आयुष्यावर त्याचा खूप चांगला परिणाम होणार आहे, कारण असा योग, अशी संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही। अधिक महिना देखील अजून 3 वर्षांनी येणार आहे, त्यामुळे तुम्हाला आजच्या या संधीचा सदुपयोग करून घ्यायचाच आहे। अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा आजूबाजूला जास्त असू शकतो। तो दूर करण्यासाठी तुम्हाला कापुराचा धूर केल्याने वास्तुदोष देखील नष्ट होतो आणि तो नकारात्मकतेचा प्रभाव देखील नष्ट होतो, कारण आपण महिनाभर विष्णूंची सेवा केलेली आहे, देवी देवतांची सेवा केलेली आहे, यामुळे सकारात्मक वलय तयार होते। पण अमावस्येच्या दिवशी ही तिथी समाप्त होणार असल्यामुळे या दिवशी थोडाफार नकारात्मक शक्ती देखील जागृत होत असतात। तर त्या नष्ट करण्यासाठी त्यांचा कोणताही प्रभाव आपल्यावर होऊ नये आणि आपण जे अधिक मासात केलेल्या सेवांचे, साधनेचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त व्हावे, यासाठी हा उपाय आपल्याला करणे खूप गरजेचे आहे। अमावस्या ही तिथी पितरांची तिथी आहे। आज जर तुम्ही कापूर आणि कापुरासोबत काही वस्तू जाळल्याने पितृ प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात, आपल्या कामातील सर्व अडथळे दूर होतात आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळते। तर बघा, आजचा हा दिवस इतका महत्त्वाचा आहे, मग तुम्हाला हा उपाय करणे देखील किती फायदेशीर ठरेल। तर वेळात वेळ काढून तुम्ही हा उपाय करा। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे, किंवा चांदीची वाटी असेल तर ती घेऊ शकता, किंवा इतर कोणत्याही धातूची निरंजन घेतली तरीही चालेल। तर त्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसेनी कापूरच इथं घ्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण भीमसेनी कापूर हा सर्वोत्तम मानला जातो, सुवासिक असतो आणि सकारात्मकता त्याच्यात जास्त असते, म्हणून तोच घ्या। तो नसेल तर मग साधा कापूर घेऊ शकता। त्या कापुरावर तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत। लवंगा ह्या आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत। दरिद्रता नष्ट करण्यासाठी आणि घरातील कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लवंगा ह्या कापुरासोबत जाळणे खूप महत्त्वाच्या आहेत। प्रत्येक कोणत्याही शुभ कार्याच्या दिवशी किंवा मग दररोजच तुम्ही घरामध्ये कापुरासोबत लवंगा जाळल्याने त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या घरामध्ये पाहायला मिळेल। तर लवंगा तुम्हाला 2 अखंड घ्यायच्या आहेत, फूल असलेल्याच घ्यायच्या आहेत। त्यामध्ये एक हिरवी वेलची घ्यायची आहे आणि एक तमालपत्र ठेवायचे आहे। लवंगा या कापुरासोबत जाळल्याने आर्थिक अडथळे दूर होतात, अडकलेला पैसा परत मिळतो। हिरवी वेलची कापुरासोबत जाळल्याने दरिद्रपणा नष्ट होतो, घरामध्ये सुख शांती प्रवेश करतात। आणि तमालपत्र तुम्ही कापुरासोबत जाळल्याने तमालपत्रावर तुमची इच्छा लिहून ते कापुरासोबत जाळावे। तसे केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि इच्छा विश्वापर्यंत पोहोचत असते। यासोबत तुम्हाला थोडेसे गुगळ टाकायचे आहे, तुमच्या घरामध्ये असेल तर आवर्जून टाका, ज्याला लोबन देखील म्हणतात। हे कापुरासोबत जाळल्याने घरातील वातावरण हे शुद्ध होते आणि मानसिक शांतता लाभते। आता महत्त्वाच्या 4 वस्तू कोणत्या आहेत ते आपण बघूयात। त्या खूप महत्त्वाच्या आहेत। मी हे जे तुम्हाला साहित्य आत्ता सांगितलेले आहेत, हे कापुरासोबत तुम्ही नेहमी कोणताही सणवार असो किंवा कोणतीही शुभतिथी असो तेव्हा ह्या वस्तू जाळायच्याच आहेत। परंतु अजून दैवी शक्ती असलेल्या आणि आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या अजून 4 वस्तू आहेत, ज्या कापुरासोबत तुम्हाला जाळायच्या आहेत आणि आजच्या या शुभ दिवशी तर हे काम करायचेच आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये ही वस्तू असतेच। त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे काळी मिरी। तर तुम्हाला या ठिकाणी 1 काळी मिरी घ्यायची आहे। त्यासोबत तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे।
तर पिवळी मोहरी कापुरासोबत जाळल्याने नजर दोष दूर होतो, करणी बाधा यासारखे नकारात्मक प्रभाव पूर्णपणे नष्ट होतात. तर तुम्हाला पिवळी मोहरी नसेल तर काळी देखील तुम्ही घेऊ शकता. ती तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत अशी 7 वेळेला उतरवून घ्यायची आहे. तुम्ही कोणताही जप करू शकता किंवा मग तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करू शकता किंवा मग तुमच्या घरातील व्यक्तींच्या सर्वांच्या नजरबाधा कोणत्या त्यांना झालेल्या असतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, त्यांच्या नजरबाधा दूर व्हावी यासाठी तुमच्या मनोमन प्रार्थना करायची आहे आणि ही मोहरी उतरवून घ्यायची आहे. ती त्या कापुरामध्ये टाकायची आहे. तर एक म्हणजे काळी मिरी, त्यानंतर दुसरं पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी. तर तुम्ही जे काळी मिरी घेणार आहेत ते तुम्ही 1 घेऊ शकता किंवा 5ही घेऊ शकता. तर सुरुवातीला मी कापुरासोबत जे तुम्हाला साहित्य सांगितलेले आहे ते सर्व साहित्य तर तुम्हाला घ्यायचेच आहे. तर यातील 2 वस्तू म्हणजे एक पिवळी मोहरी आणि एक काळी मिरी. ह्या 2 घेतल्यानंतर तुम्हाला त्याचे प्रमाण देखील सांगितलेले आहे. आता त्यासोबत घ्यायचे आहेत तुम्हाला 11 तांदूळ. तर आजच्या दिवशी तुम्हाला 11 तांदूळ अखंड असलेले आवर्जून कापुरासोबत जाळायचे आहेत. शिवपुराणामध्ये हा उपाय सांगितला गेलेला आहे. तर हे 11 तांदूळ तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करून त्या कापुराच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. या 3 वस्तू झालेल्या आहेत. आता शेवटी तुम्हाला होम हवनाचे पुण्यफळ प्राप्त होण्यासाठी 1 चमचाभर शुद्ध गाईचे तूप किंवा कोणतेही तुमच्याकडे तूप असेल चांगले ते तुम्हाला घ्यायचे आहे आणि चमचाभर त्या कापुराच्या वड्यांवर टाकायचे आहे. आता हे सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच प्रज्वलित करायचे आहे. तर हा उपाय करण्याआधी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत. देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर आसन टाकून देवघरासमोरच बसायचे आहे व त्यानंतर हे सर्व साहित्य कापुराच्या भांड्यामध्ये घेऊन प्रज्वलित करायचे आहे. त्याआधी कापुराच्या भांड्याला हळद कुंकू अक्षता वाहून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तिथे बोलायची आहे. तुमचे जे काही संकट आहे ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील जप करायचा आहे. दोन्ही मंत्र 108 वेळेला जप करा आणि कायम तुम्ही जप करत राहायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे. तुमच्या गुरूंचे नामस्मरण देखील करू शकता, कुलदेवतेचे नामस्मरण देखील यासोबत करू शकता. तर हे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला मंत्रोच्चार चालूच ठेवायचा आहे आणि हे कापुराचे भांडे घेऊन तुम्हाला सर्व घरभर फिरायचे आहे. प्रत्येक घराच्या रूममध्ये हे भांडे घेऊन जायचं आहे. प्रत्येक भिंतीला स्पर्श करायचा आहे. सर्वत्र ठिकाणी हा धूर पसरला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हे भांडं पुन्हा मुख्य प्रवेशद्वारावर न्यायचे आहे. थोड्या वेळासाठी तिथे ठेवायचे आहे आणि त्यानंतर ते भांडं घरात आणून तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. जोपर्यंत या वस्तू जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचे आहे. लक्षात ठेवा, शेवटच्या ज्या 4 वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि त्यामधील तूप हे तुम्ही आजच्या दिवशी त्या कापुरासोबत अर्पण केल्याने होम हवन केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. कारण आहुती दिल्याचे तुम्हाला तिथं परिणाम पाहायला मिळतात. सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये नक्की घडेल. सर्व नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होणार आहे. तर त्यासोबतच तुमच्या घराला एक सकारात्मक सुरक्षा कवच तयार होणार आहे. कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तर तुम्हाला या वस्तू जाळून झाल्यानंतर शेवटी उरलेल्या याच्या राखेचे काय करायचे आहे, तर शांत झाल्यानंतर त्यातली थोडीशी राख घ्यायची आहे, थोडे पाण्यामध्ये टाकायची आहे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला शिंपडायची आहे. असे केल्याने कोणतीही नकारात्मक शक्ती घरामध्ये येणार नाही. सर्व बाहेरच नष्ट होतील आणि सकारात्मकताच तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. एक तुम्हाला सकारात्मक परिणाम, सकारात्मक लहरी तुमच्या घरामध्ये जाणवायला लागतील. तर आवर्जून हा उपाय करा. ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरात हा उपाय करता येणार नाही. शेवटचे 4 तास खूप महत्त्वाचे आहेत. 4 तासामध्ये तुम्हाला वेळात वेळ काढून थोड्या वेळासाठी हा उपाय करायचाच आहे आणि ज्या घरामध्ये सुतक असेल त्यांना करता येणार नाही, स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. नक्की करा. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.